सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. बाळाच्या आयुष्यातील पहिला घास, पहिली संस्काराची पायरी आणि पहिला पवित्र विधी माहिती आहे का? अन्नप्राशन संस्कार का केला जातो आणि त्यामागे किती मोठं धार्मिक वैज्ञानिक महत्त्व दडलेलं आहे. अन्न हे ब्रह्म आहे आणि या ब्रह्माचा पहिला सन्मान म्हणजे अन्नप्राशन संस्कार. बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी केला जाणारा हा पवित्र विधी नेमका कसा केला जातो, कधी करावा आणि त्याचे फायदे काय आहेत, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. अन्नप्राशन संस्काराचे महत्त्व, त्याची संपूर्ण विधी, शुभ वेळ, धार्मिक कारण आणि आधुनिक काळात हा संस्कार कसा करावा. अन्नप्राशन संस्कार हा षोडश संस्कारापैकी एक महत्त्वाचा संस्कार आहे. बाळाला प्रथमच अन्न देण्याचा हा पवित्र विधी आहे. त्यालाच अन्नप्राशन संस्कार असेही म्हटलेलं आहे. अन्नप्राशन संस्कारामध्ये बाळाला पहिल्यांदा अन्न दिलं जातं. हा संस्कार म्हणजे फक्त बाळाला अन्न देणे नाही, बाळाच्या आयुष्यात संस्काराची सुरुवात करणारा एक पवित्र क्षण आहे. आपल्या अध्यात्मानुसार अन्न हे अन्नपूर्णा देवीचे स्वरूप आहे. गरुड पुराण आणि ग्रहसूत्रामध्ये अन्नप्राशन संस्काराचे महत्त्व स्पष्ट सांगितलेले आहे. हा संस्कार केल्याने काय होते की बाळावर देवी अन्नपूर्णेची कृपा होते, बाळ निरोगी राहतं आणि जीवनात अन्नाची कधीही कमतरता भासत नाही, अशी असं मानलेलं आहे. हे अन्नप्राशन कधी करावं? सामान्यतः काय असतं की मुलासाठी 6व्या महिन्यात करायचं असतं आणि मुलीसाठी 5व्या महिन्यात करायचं असतं, असं आपल्या अध्यात्म सांगतं. शुभ दिवस, शुभ वार त्या दिवशी बघितलेला असते. शुभ दिवसापैकी सोमवार, गुरुवार, पौर्णिमा, शुभ नक्षत्र सुद्धा बघितलं जातं. ह्याच्यानंतर मुहूर्त ठरवला जातो. मुहूर्त सुद्धा महत्त्वाचा असतो. संपूर्ण महत्त्वाची काय असते की सर्वप्रथम आपण घर स्वच्छ करून आपण देवघर व्यवस्थित छान पूजा अर्चना करून घ्यावी. रांगोळी, फुलांची सजावट, दिव्याने घर पवित्र केलं जातं. त्याच्या पहिल्यांदा काय असतं की गणपती अर्चना, कारण सर्व कार्य निर्विघ्न पार पडावं म्हणून श्री गणपतीचं पूजन अर्चन केलं जातं. त्याच्यानंतर आपण कुलदेवता जी आहे, कुलदेवतेचं नवग्रह पूजन सुद्धा केलं जातं. कारण काय, बाळाच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्याची नवग्रह शांती सुद्धा केली जाते. त्याच्यानंतर आपण काय करायचं की खीर, भात, आपण त्याचं मंत्रोच्चार त्याच्यावर तयार करून त्याच्यावर मंत्रोच्चारात त्याचं शुद्धीकरण केलं जातं. सोन्याच्या किंवा चांदीच्या चमच्याने बाळाला पहिला घास दिला जातो. हा घास बहुतेक वेळा आई, वडील, आजी, आजोबा घरातल्याने दिलं जातं. सर्व नातेवाईक काय करतात, बाळाला आशीर्वाद देतात, सुखी आयुष्याची कामना सुद्धा करतात. अन्नप्राशनामध्ये कोणते अन्न द्यावे? आता परंपरेनुसार काय काय सांगितले की खीर, भात, तूप भात, फळाचा रस, असं म्हणजे बाळासाठी हलकं पचायला सोपं अन्न दिलं जातं. त्याच्यामध्ये मीठ, मसाले, तिखट पदार्थ संपूर्णपणे टाळले जातात. वैज्ञानिक शास्त्रानुसार 6 महिन्यानंतर बाळाची पचनशक्ती विकसित होऊ लागते. त्यावेळी अन्न सुरू केल्याने काय होते, शरीराची वाढ चांगली होते, मेंदूचा विकास सुधारतो, रोगप्रतिकार शक्ती वाढते. म्हणून अन्नप्राशन हा केवळ धार्मिक तर आहेच आहे, त्यासोबत वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा संस्कार आहे. अन्नप्राशन संस्कार एक छोटासा पण कौटुंबिक उत्सव आहे. घरामध्ये फुलांची सजावट, दिवे, अगरबत्ती, फोटो, व्हिडिओ शूट, बाळासाठी पारंपरिक कपडे, भजन, नामस्मरण घरामध्ये केलं जातं. त्यामुळे काय होते की आपल्या घरामध्ये भक्तिमय वातावरण सुद्धा होतं. सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते. ज्या अन्नावर संपूर्ण जग जगतं त्या अन्नाचा पहिला पवित्र स्पर्श बाळाच्या ओठांना लागतो, तेव्हा फक्त घास नाही, संस्काराची सुरुवात सुद्धा होते. अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादाने प्रत्येक बाळाचं आयुष्य सुख, समृद्धी आणि आरोग्याने भरलेलं जातं. हिंदू संस्कृतीतील असे अमूल्य संस्कार जपण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये जय अन्नपूर्णा माता नक्की लिहा.
अन्नप्राशन संस्कार म्हणजे बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेला पवित्र संकल्प आहे. अन्नपूर्णा मातेच्या कृपेने प्रत्येक बाळ निरोगी राहण्यासाठी, बुद्धिमान होण्यासाठी, सद्गुणी बनण्यासाठी, जीवनात कधीही अन्नाची व सुखाची कमतरता भासू नये यासाठी हा संस्कार केला जातो, असं अध्यात्मामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आजच्या धावपळीच्या जगामध्ये आपली संस्कृती, परंपरा, संस्कार जपणं ही आपली जबाबदारी आहे. कारण संस्कार जपले तरच पिढ्या घडतात आणि पिढ्या घडल्या तरच राष्ट्र मजबूत होतं. अन्नप्राशनसारखे पवित्र संस्कार भक्तिभावाने करायचे आणि त्यामुळे काय होतं, आपल्या मुलांना शिक्षितच नाही तर संस्कारी सुद्धा बनवलं जातं. जय अन्नपूर्णा माता, जय सनातन संस्कृती.